म्हणजे ऍपल 2-3 वर्ष झाले प्रयत्न करतोय, पण अजूनही ऍपल इंटेलिजन्स काय याच्यावरती येत नाही. अरे येणार आहे, पण अँड्रॉइड 17 येत आहे आणि लिटरली आता जेमिनी ना कम्प्लिटली इंटिग्रेटच झालेलं आहे अँड्रॉइडमध्ये. म्हणजे आता जेमिनी इंटेलिजन्स म्हणायला लागलेलं आहे गुगल त्याला. पण जेमिनी इंटेलिजन्स काय करू शकतं, तुम्ही तुमच्यासाठी ब्राउज करू शकतो तो स्वतःच. म्हणजे तुम्ही फक्त सांगा की मला स्मार्टफोन बाय करायचा, तो करू शकतो. तुम्ही स्वतःहून नॅचरल लँग्वेजमध्ये फोनवरती सांगितलं की विजेट्स क्रिएट करू शकता, कस्टमाइज्ड विजेट्स. तुम्हाला प्लेनचं तिकीट बुक करायचंय, फक्त सांगा. तेवढंच नाही, तुम्ही मेसेजिंग करता ना व्हॉट्सअपवरती वगैरे, मोठा मेसेज टाकायचा असेल, सांगा तुम्ही तुमच्या नॅचरल इंग्लिशमध्ये सांगा, हिंदीमध्ये सांगा, मराठीमध्ये सांगा, तो बरोबर तुमचे जे ब्रेक्स वगैरे मध्ये असते ते सगळं क्लिअर करेल आणि चांगला प्रॉपर मेसेज पाठवेल. अजून एक गोष्ट, तुम्ही कारमध्ये जर का अँड्रॉइड भरपूर वापरत असाल ना, अँड्रॉइड ऑटो, तर खूप मोठा एक अपडेट येतोय आता, क्रेझी. जर का कार थांबलेली असेल तर अँड्रॉइड ऑटोवरती तुम्ही व्हिडिओ सुद्धा बघू शकाल, युट्यूब वगैरे. थिंक अबाउट इट. आणि अजून एक गोष्ट, इंस्टाग्रामरसाठी नॉर्मल आता तुम्ही जो कॅमेरा असतो ना, आतापर्यंत आयफोनमध्ये करू शकत होता, पण आता तुम्ही जो कॅमेरा आहे त्याचे हाय क्वालिटी व्हिडिओज वगैरे काढू शकता विथ अँड्रॉइड इंस्टाग्रामच्या स्वतःच्या कॅमेरा ॲपमधनं. येस, आय एम वेटिंग. एक्साइटिंग झालेलं आहे आणि एजंटिक झालेलं आहे आता. म्हणजे फक्त सांगा, तुमचा फोन तुमचा असिस्टंट झालाय आता तुम्ही कुठलं तुमचं अँड्रॉइड व्हर्जन कुठलं ते नक्की सांगा कमेंट्समध्ये, आणि शेअर करा आपल्या मित्रांबरोबर ज्यांना सगळी माहिती पाहिजे असते.